नमस्कार, मी आहे दीक्षा. आज यांनी म्हटलं होतं, की मी आज घरूनच ऑफिस करणार आहे. मग मी विचार केला, की चला फणसाची भाजी बनवूया. मग फणसाची भाजी बनवायला बसली, शिजवलं फणस आणि नंतर बघते तर काय लाईटच गेलेली होती. मग हे बोलले, "लाईट गेली आहे, मला ऑफिसमध्येच जावं लागेल." आणि मग यांचा टिफिन बनवायला बसली आणि यांची ऐन टाईमवर मीटिंग चालू झालेली होती. कारण मिहिरचा स्कूलला जायचा टाईम आणि यांचा मीटिंगचा टाईम एकच आलेला होता. सगळी गडबड झाली. पटकन गॅस बंद केला, यांचा टिफिनचं राहू दिला आणि आधी मिहिरचं स्कूलचं पाहिलं. कारण त्याचं पण स्कूलची गेट लगेच बंद होते. आणि लगेच त्याला पोचून दिला वगैरे. नंतर घरी आली, यांचा टिफिन बनवून दिला, हे ऑफिसला गेले आणि नंतर छान टी व्हीवर गाणे लावले. गाणेच ऐकता ऐकता मस्त घरचे कामं केले. आणि हे जे मला श्रुतिका त्यांनी जे सरबत सांगितलं होतं कच्चा मँगोचं, तर तसंच सेम मी बनवायचा प्रयत्न केला आणि बनलं पण होतं. सेम तसंच नाही, पण खूप छान बनलेलं होतं. त्यांच्यापेक्षा माझं थोडं कमीच पकडून घ्या. फर्स्ट टाईम ट्राय केलेलं होतं मी. आणि आज जेवणात होतं म्हणजे साधंच होतं, फणसाची भाजी आणि भाकर. मग मिहिरला मी स्कूलला आणायला गेली होती. येताना ऑटो घेऊन आली, कारण की खूप ऊन होती. एवढ्या उन्हात मिहिरला पायी तर आणू नव्हती शकणार, कारण खूप ऊन होती. त्यानंतर संध्याकाळी त्याला रव्याचा शिरा पाहिजे होता, जे त्यांनी शाळेत कुठून तरी शब्द ऐकला असेल. तो बोलला, की "आई मला सुजीचा हलवा दे, सुजीचा हलवा दे." मग त्याच्यासाठी मी रव्याचा शिरा केलेला होता. आणि आमचं सॅटर्डेला एक प्लॅनिंग चालू होतं, सगळे मिळून ठरवायचं खाण्यापिण्याचं. तर त्याचंच डिस्कशन चालू होतं आणि रात्री लाईट गेली. बाय.